दुसरं आहे बघ ते. काय आणलंय? काय आणलंयस? हे सरप्राईज आहे. सरप्राईज आहे. फुलं आहेत पण ती वेगळी फुलं आहेत. हो का? गेस करा हे काय असेल. ही फुलं आहेत. कसली आहेत सांगा. बाबाला थोडासा अंदाज असेल. तू सांग मला कसली असतील ही. काय असेल सांग लवकर. काय खायला? खायला नाहीये. खायचं नाही अजिबात. हे बघ वास घे. रोज सेंटेड आहेत ना. सेंटेड फ्लॉवर्स आहेत. काय करायचं काय पण याचं? अरे आपला एखादा बाउल वगैरे असतो ना किंवा एखादी प्लेट खोलगट काही असेल ना किंवा काचेची बरणी त्यात ही थोडीशी अशी काढून ठेवायची आणि नॅचरल आपली जी हवा येते किंवा फॅन आपण लावतो किंवा एसी लावला ना तर त्याने तो फ्रेग्रन्स सगळा आपल्या रूम मध्ये पसरतो. अच्छा. बॅग ठेवून गेलीस कुठे? हॅलो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. सो काल संडे होता आणि आम्ही फिरायला गेलो होतो काल RCT मॉलला. सो RCT मॉलमध्ये हे एक निटोरी जपान होम डेकोर आणि फर्निचरचं नवीन शॉप ओपन झालंय. सो म्हटलं चला बघूया काय आहे तिथे. सो आम्हाला 1-2 छान अशा गोष्टी तिथे आवडल्या त्या आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि त्यातलाच एक प्रकार जे आता मी पुष्करला सांगितलं ते तुम्ही ऐकलं असेल की ही जी सेंटेड फ्लॉवर्स आहेत ही हा एक जरा वेगळा प्रकार आम्हाला वाटला. तो आम्ही घेऊन आलोय आणि आता मी त्याचं अनपॅकिंग करणार आहे. अच्छा, म्हणजे काइंड ऑफ एअर फ्रेशनर. येस. असं मंद एक घरात आपल्याला छान वास सारखा दरवळत राहायला पाहिजे असेल. सो एक असं एक आणि एक डेकोर पण होतं ना घरात तुमच्या छान असं. कारण ते दिसताना फक्त बघ ना अशी गुलाबाची फुलं दिसतात. ती सेंटेड आहेत की नाही कळत नाहीत ना. आणि ही फ्लॉवर्स ठेवायला त्याच्यासाठी मी असे 2 छोटे बाउल्स आणले. मस्त आहे. मस्त आहे ना. तो पण शूट कर. राव पण आला शूट करायला. ही कालची बॅग ना ती. हा कालची बॅग. मी तुला करतो तुम्हाला. निघालं का? हो. आता चला मग. थांब. सॉलिड फ्रेग्रन्स. हा आता मी रोज फ्लेवर आणलाय पण ह्यात लेमन ग्रास लॅव्हेंडर असे 3-4 प्रकार होते तिथे पण आम्ही यातला हा रोज आणलाय. हे ना आपली फ्लॉवर्स असतात ना ते किंवा त्याच्या पाकळ्या असं ड्राय करतात आणि मग आपण त्याचं डेकोर करायचं. ठीक आहे. हे काही ना स्पायसेस असतात ना ते पण असे सगळे ड्राय करून ठेवले त्याच्यात. मस्त आहे. वास बघ एवढा आहे त्याच्या. मस्त आहे त्याच्याऐवजी. हो का? आणि वेगळाच आहे वास. ते डेकोर करायचं. त्याच्याच पाकळ्या आहेत त्या ना वेगळं काय काय. मस्त आहे. मला वाटतं आता हे एवढं थोडंसंच ठेवूया. ठेवून बघूया. मेहनत लागली. कुठे मेहनत लागली एवढी? हा तर काहीच करत नाही ना. मेहनत लागली. काय मेहनत केलीस तू? हे सजवायला. हो खेळायची. ड्राय फ्लावर्स, ड्राय स्पायसेस. थोडंसं ना आणि मला आणि पुष्करला असं होम डेकोर किंवा फ्रॅग्रन्स वेगवेगळे पण माइल्ड असे याची एक थोडीशी अशी आवड आहे. तुम्ही आमच्या आधीच्या ब्लॉग्स मध्ये सुद्धा बघितलं असेल आम्ही कापूर लावायचो किंवा आपण एअर फ्रेशनर्स वापरतोच किंवा अगरबत्ती लावतो आपण. सो आज काल आम्हाला हा एक जरा वेगळा प्रकार दिसला तिथे. म्हटलं चला आता आपण हा ट्राय करूया. सो होम डेकोरच्या दृष्टीने सुद्धा आणि घरात असा एक छान माइल्ड फ्रॅग्रन्स सुद्धा दरवळत राहील त्या अनुषंगाने आम्ही हे आणलंय. आता एक बाउल इथे मी असा छान सजवलाय. एक हॉल मध्ये ठेवणार आहोत आणि एक बेडरूम मध्ये. काय बेडरूम मध्ये थोडंसंच ठेवावं. एसी मध्ये जर तो घुमत राहिला तर एकदम डार्क होऊन जाईल. चला थांब हळू. कुठे ठेवशील तू? हे बघ मस्त. इथे घे. हे आपल्याला हॉल मध्ये ठेवायचंय. चल थांबा. हे बघ इथे ठेवूया. ये तुझ्या विमानाच्या बाजूला. आहा आवडला? वास कसा येतोय?
छान दोन्ही बाउल, एक आमच्या बेडरूम मध्ये ठेवलाय आणि एक हॉल मध्ये ठेवलाय. आता मी हे पर्टिक्युलर बाउल्स घेऊन आले होते त्याच्यासाठी, पण माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही माझ्याकडे अशा ना रिकाम्या बॉटल्स आहेत काही. सो होम डेकोर आपण जे DIY प्रकार असतो तसंही करू शकतो. सो काही घरात आपलं टाकाऊ पासून टिकाऊ बरण्या असतात आपल्या, काही छोट्या छोट्या किंवा काचेच्या काही बॉटल्स असतात. तर हा जो प्रकार आहे तो आपण ह्यात भरून सुद्धा छान असं कॉर्नर पीस म्हणून, एखादं शो पीस, किंवा आता मी जसं म्हटलं की मी असं एक होम डेकोर म्हणून याचा विचार केला होता, तसं सुद्धा आपण हे ठेवू शकतो. मी जरा एक पर्टिक्युलर मला कलर कॉम्बिनेशन त्याचं आवडलं आणि फुलं पिंक कलरची होती, मग त्या अनुषंगाने असं धरून ते आणलं. पण आपल्या घरात जर काही असं टाकाऊ पासून टिकाऊ कुठली वस्तू असेल सो त्यात सुद्धा आपण हे भरून ठेवू शकतो. उडतो मस्त ना. मग का घेतलंस तू, का घेतलंस? कारण त्याने काहीतरी फुटू शकतो ना. हळू किती वरती खेळायचं जातो पण, हे दाखव. बघ एवढं आहे ना, किती वरती जातो दाखव. टच होतो तो. हा तेवढं नाही खेळायचं. होय, फॅन वर गेला होता. जर फॅन चालवला असता तर गेला. असं कसं. हे कोण करतं? एम्बाप्पे. आणि रोनाल्डो. आता जसं मी मगाशी सांगितलं की एखादी बॉटल असेल किंवा आपले काही बाउल्स असतात त्याच्यात आपण हे होम डेकोर म्हणून ठेवू शकतो. तसंच आपण काही ड्रॉवर्स असतील आपले किंवा कपाटाचे खोण असतात त्याच्या डांबराच्या गोळ्या किंवा जे सेंटेड बॉल्स मिळतात ते ठेवतो. त्याच्या ऐवजी ह्याचं असं एक दोन पाकळ्या म्हणा किंवा ह्यातले एक दोन पीसेस जर आपण कपाटाचे बाजूला ठेवले तर त्यात सुद्धा त्याचा सुगंध मस्त दरवळतो. इव्हन वॉशरूम्स मध्ये सुद्धा आपले खण असतात त्याच्यात सुद्धा असं एक छोट्याशा कागदात गुंडाळून किंवा छोट्याशा झिप लॉकच्या ज्या पिशव्या मिळतात त्याच्यात ते टाकून त्या झिप लॉकच्या बॅग्स ना थोडेसे होल्स पाडले तरी हे छान फ्रॅग्रन्स तुमच्या वॉशरूम मध्ये सुद्धा पसरवू शकतो. सो अशा अनुषंगाने हे आम्ही काल घेतलेलं आहे. आणि ह्या जो अख्खा पाऊच होता त्याची कॉस्ट होती 199 आणि आता बाउल्स आम्ही घेतले 350 ईच असं. पण जसं मी म्हटलं की अगदीच ते घ्यायची गरज नाहीये, जर घरात असेल तर आपण त्या गोष्टींमध्ये सुद्धा ते भरून ठेवू शकतो. सो छान असं रिझनेबल रेटमध्ये एक होम डेकोर सुद्धा होऊन जातं आणि एक फ्रॅग्रन्स प्रकार ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी हे नक्कीच उपयोगाचं आहे. आणि अजून ह्यात एक दोन गोष्टी आहेत त्या जेव्हा अनपॅक करेन तेव्हा दाखवेनच, पण फ्रॅग्रन्स रिलेटेड अजून एक दोन गोष्टी आहेत त्या सुद्धा दाखवते. हे दोन फ्रॅग्रन्स सॅशे आहेत. सो अगेन वॉशरूम मध्ये किंवा रूम मध्ये आपल्याला हवे असतील जिथे आपल्याला वाटतील तिथे आपण हे ठेवू शकतो. आणि हे आपल्या इसेन्स स्टिक्स अगरबत्ती एक हा लॅव्हेंडर फ्लेवर आणलाय. सो हे मी आता एक लावणार आहे वॉशरूम मध्ये आणि हे आमच्या बाथरूम मध्ये याने मी आणलेलं आहे. पण अगेन याच्या ऐवजी सुद्धा घरात आपण हॉलमध्ये एक सॅशे ठेवू शकतो, बेडरूम मध्ये एक सॅशे तुम्ही ठेवू शकता. इव्हन हे सुद्धा तुम्ही ड्रॉवर्स मध्ये किंवा कपाटात लावू शकता. या संध्याकाळी लावून बघूया त्याचा पण फ्रॅग्रन्स कसा आहे बघूया ना. यात पण फ्लेवर होते ना, लेमन ग्रास होता, लेमन ग्रास, नुसता लेमन, रोज, त्याच्यानंतर जस्मिन एक वेगळा फ्लेवर होता. हे बघ राहू ठेवू शकतो, कार मध्ये पण ठेवू शकतो. हो त्याच्यावरती लिहिलंय त्यांनी. हे बघ